श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी आणि निरोगी असाल. मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सोपा, नैसर्गिक आणि घरच्या घरी सहज तयार करता येणारा आरोग्यदायी उपाय घेऊन आली आहे. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या 3 साध्या पदार्थांपासून हे पेय तयार होते. अनेक लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात, पण दिवसाची सुरुवात एखाद्या आरोग्यदायी पेयाने केले तर शरीराला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आज आपण धने, जिरे आणि बडीशेप यांचे पाणी कसे तयार करायचे, ते कोणत्या वेळी प्यायचे, त्यांचे संभाव्य फायदे कोणते असू शकतात आणि सेवन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, धने, जिरे आणि बडीशेप हे तीनही पदार्थ भारतीय स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचे मसाले आहेत. आयुर्वेदामध्ये देखील त्यांचा अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे. या तिन्ही पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे, खनिजे आढळतात, जी शरीराच्या विविध कार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सर्वप्रथम पचन संस्थेबद्दल बोलूया. आजकाल बदललेली जीवनशैली, बाहेरचे अन्न, अनियमित जेवणाच्या वेळा आणि ताणतणाव यामुळे अनेकांना अपचन, गॅस, पोट फुगणे, जडपणा आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या जाणवतात. अशावेळी धने, जिरे आणि बडीशेप यांचे पाणी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी सहाय्यक ठरू शकते. अनेकांना हे पेय घेतल्यानंतर हलके वाटण्याचा अनुभव आला आहे. दुसरा संभाव्य फायदा म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत होणे. काही लोकांना सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा हातापायावर सूज दिसून येते. अशावेळी योग्य आहार, पुरेसे पाणी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसोबत हे पेय उपयुक्त ठरू शकते. तिसरा फायदा म्हणजे शरीराला ताजेतवाने वाटणे. अनेकांना दिवसभर थकवा जाणवतो, कामात उत्साह वाटत नाही किंवा शरीर जड वाटते. सकाळी कोमट स्वरूपात हे पाणी घेतल्यास दिवसाची सुरुवात अधिक ताजेतवानी होऊ शकते. चौथा फायदा म्हणजे वजन नियंत्रणासाठी सहाय्यक ठरणे. लक्षात ठेवा, कोणतेही पेय एकट्याने वजन कमी करू शकत नाही, परंतु संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य झोप यांच्यासोबत हे पेय घेतल्यास आरोग्यदायी सवयी विकसित होण्यास मदत मिळू शकते. पाचवा फायदा म्हणजे शरीरातील प्रक्रियेला मदत मिळणे आणि आपले शरीर स्वतःच विविध अवयवांच्या मदतीने विषारी पदार्थ बाहेर टाकत असते. पुरेसे पाणी पिणे, चांगल्या सवयी ठेवणे योग्य प्रक्रियेसाठी महत्त्वाचे आहे. हे पेय देखील त्याच दिशेने एक पूरक पर्याय ठरू शकते. सहावा फायदा त्वचेशी संबंधित आहे. शरीरात पुरेसे पाणी आणि संतुलित आहार असेल तर त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. त्यामुळे काही लोकांना त्वचा अधिक आणि ताजीतवानी वाटू शकते. आता हे पेय कसे बनवायचे ते पाहूया. 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घाला. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. सकाळी उठल्यावरती गाळून किंचित कोमट करून रिकाम्या पोटी प्या. दुसरी पद्धत म्हणजे 2 कप पाण्यात हे तीनही पदार्थ मंद आचेवरती उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून प्या आणि कोमट अवस्थेत सेवन करा. हे पेय घेतल्यानंतर साधारण अर्धा तास काही खाऊ नका, पिऊ नये. त्यानंतर तुमचं नियमित नाश्ता करू शकता. आता महत्त्वाची काळजी समजून घेऊया. जर तुम्हाला एखाद्याची पटकन ॲलर्जी असेल, तर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल किंवा रक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृत किंवा इतर कोणत्याही गंभीर आजारांसाठी औषधे घेत असाल तर हे पेय नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, हे पेय आरोग्याला पूरक ठरू शकते. कोणत्याही आजारावरील औषधांचा पर्याय नाही. सुरू असलेली औषधे स्वतःहून बंद करू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचारांमध्ये बदल करू नका. तर मंडळी, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त एखादे पेय पुरेसे नसते. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव नियंत्रण आणि सकारात्मक विचारसरणी देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक, टिप्सविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे मत आणि अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. बाय बाय.